फिल्डिंग करणाऱ्या कॅप्टन सिद्धेश वास्करच्या संघाने आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय चेतन गोसावी. अतिशय चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू या टीमचा. समोर असेल अतिश ठाकूर आणि त्याच्याबरोबर नॉनस्ट्रायकिंग एंडला असेल प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू. हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बऱ्याच दिवसानंतर ग्रामीण गटामध्ये मात्र हा संघ आम्ही या पनवेल परिसरामध्ये खेळताना पाहतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा. बंगारपाडा संघ जर आपण पाहिला या घडीचा अतिशय इन्फॉर्म असा हा संघ आहे, ज्यामध्ये चांगले खेळाडू तुम्हाला टीममध्ये पाहायला मिळतील. पहिला बॉल असेल या इनिंग मधला. पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतो चेतन गोसावी. समोर असेल अतिश ठाकूर. चांगल्या पद्धतीचा खेळ. डावाला सुरुवात झाली ओव्हर द विकेट. चेतनचा पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता आणि इथे मात्र पहिला चेंडू धाव. रायगड प्रीमियर लीग 2 हंगाम आपण पाहिले. ज्या संघामध्ये चेतन खेळला तो संघ फायनल पर्यंत पोहोचला. हे वैशिष्ट्य राहिले या खेळाडूचं, म्हणजे लक फॅक्टर या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहायला मिळालं. अदललेला बॉल आणि इथे मात्र कव्हर्सला बीट केलंय. गॅप शोधला आणि हा वेगवान फटका डिपेक्सचा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर मात्र बॉल निघून चालला. सीमा पार येतोय चौकार. दुपारचं सत्र आहे आणि शिमग्याचा सण अगदी जवळ आला होळीचा, त्यामुळे उष्णता प्रचंड आहे या मैदानावरती. उष्णता आणि त्याचबरोबरीने मोठमोठे ब्लास्ट सध्या मैदानाच्या बाजूला होत आहेत, त्यामुळे धुळीचा देखील कण या हवेमध्ये आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्हाला सामोरं जावं लागेल. खेळाडूंना खास करून विनंती करेन, आपण मैदानाच्या आतमध्ये जेव्हा दाखल व्हाल तर जास्त करून सनस्क्रीमचा देखील वापर करा. आणि पाणी जर तुम्हाला ज्या वेळेला हवं असेल तुम्ही आयोजकांकडे कॉल करा किंवा पंचांना कॉल करा, तात्काळ पाणी तुम्हाला दिलं जाईल. पहिला चौकार, त्यानंतर सिंगल रनने आणि 5 धाबा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. शिरडोन गावाचे भूषण आमचे खरं तर ऑफिशियल पंच संतोष जी चौधरी सर देखील आमच्या समोर जॉईन आहेत. चेतन गोसावी परफेक्ट यॉर्करचा प्रयत्न. खरं तर प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू हा खेळाडू जर का तुम्ही पाहिला तर जास्तीत जास्त विस्फोटक इनिंग खेळण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. एका षटकामध्ये 30 धावा जरी असल्या तरी त्या धावांचा पाठलाग करण्याची क्षमता असणारा खेळाडू. एरे नाईट स्पर्धेमध्ये हा कारनामा या खेळाडून केलाय नावडे टीमच्या आगेच. आता इथे प्रथम बाटे करत असताना चांगलं टार्गेट सेट करायचं आणि हा ट्रेडमार्क शॉट राहिला या खेळाडूचा. फक्त लेग ग्लान्स केला, बॉलला दिशा दिली आणि बॉल मात्र चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. कॅमेरामन आधीचं काय कार्य आहे, अगदी काही इंचाचा फरक आहे. म्हणजे ती बाउंड्री लाईनची जी रेषा आखली गेली आहे त्याच्या अगदी समोर बॉल पडला, त्यामुळे 2 धावा कमी झाल्या. जर का तो त्याच्या बाहेर गेला असता तर 6 धावा मिळाल्या, पण तिथे चौकार मिळाला. प्रयत्न चांगले झाले, पाडोसूप केला बॉलला, लवकर पिकअप केला बॉलला आणि त्यानंतर हा चौकार आला. या खेळाडूची ओळख आहे, ऑन साईड त्याची भरपूर स्ट्रॉंग आहे आणि सातत्याने या दिशेमध्ये या सीमेरेषेलगत त्याच्या माध्यमातून अनेक आपण मोठमोठे फटके पाहिले. प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू सातत्याने खरं ग्लव्ज परिधान करून मैदानामध्ये उतरणारा हा खेळाडू. इथे अप ट्रॅकर बॉल शरीराचा भेद घेणार होता, हलक्या हाताने बॉलर खेळून काढला ऑन साईडमध्ये. मिडॉनच्या दिशेमध्ये बॉल केला, त्यानंतर मात्र सिंगल पूर्ण केली. या दोन्ही खेळाडूने सिंगलच्या मदतीने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागली गेली. बिनबाद 10 धावा. दोन्ही खेळाडू मात्र वैयक्तिक 5-5 या धावसंख्येमध्ये खेळत असताना 3 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलं. ते म्हणजे अतिश ठाकूरनं 3 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलं. प्रतीक ठाकूरने दोघांनी एक चौकार एक सिंगलच्या मदतीने या 5 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. हा सामना अतिशय मोठा आहे, कारण दोन्ही अतिशय ताकदवर संघ आहेत. आजच्या दिवसामध्ये चांगले संघ तुम्हाला पाहायला मिळाले, कारण आज स्पर्धा दुसरा दिवस, उद्या मेगा फायनल अंतिम दिवस आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन तुम्हाला खरं तर उद्याच्या अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये साहिल गोसावी या टीम मधला
हा खरं तर हा उदयोन्मुक्त यंगस्टर खेळाडू सध्या गरज आहे प्रत्येक टीमला. मधल्या फळीमध्ये नवोदित टॅलेंट जर का तुमच्या टीममध्ये एखादा दुसरा असेल तर तुमचा संघ बॅलन्स म्हणून गणला जातो. आणि इथे मात्र मधल्या फळीमध्ये या खेळाडूला चांगली बॅटिंग केली आहे, चांगली बॉलिंग देखील केली आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू दिला आहे कॅप्टन सिद्धेश वासकरनं या षटकामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. प्रतीकसाठी हा बॉल हाफ ट्रॅकर लवकर पिकअप केला बॉलला आणि आडव्या पाटने खेळला. बॉल मात्र चालला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून. पंचांचा इशारा होतोय. बॉल चालला सीमा पार. 6 धाब्यासाठी आला षटकार. प्रतीक ठाकूर या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं तर परवाच्या दिवशी जासई नाईट स्पर्धेमध्ये प्रसाद करत जावळे याची आम्ही इनिंग पाहिली. 22 बॉल 93, 18 बॉल 73 आणि 3 सामन्यामध्ये एकूण 190 धावा त्या खेळाडूनं केल्या होत्या त्या नाईट स्पर्धेमध्ये. आणि आज उरण परिसरातील आपण पाहतो केगाव संघ दाखल झाला आहे आणि एका बाजूने भंगारपाडा संघ आपण आहोत. खरं तर स्पर्धा आमची पारगाव गावाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या बद्दल ही स्पर्धा ओवळ्याच्या आपण क्रीडांगणामध्ये पाहतोय. अप्रतिम असं आयोजन आणि नियोजन. तर नवीन चेंडू पूर्व मैदानामध्ये षटकाराला षटकाराच्या मध्ये धावसंख्या वाढली आहे. 16 धावा धावफलकावधी लागल्या गेल्या. टीममध्ये बॅटिंग स्ट्रेंथ भरपूर मोठी आहे त्यामुळे मात्र सिद्धेश वासकर आणि कंपनीला मात्र या टीमला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखावं लागेल कारण समोरचा संघ अतिशय ताकदवर आहे. आणि बलाढ्य आणि इन्फॉर्म असा संघ तुम्ही पाहताय. स्वर्गीय हिराकाना पाटील भंगारपाडा आज संघ मैदानामध्ये फिल्डिंग करत असताना टीम स्क्वॉडमध्ये देखील चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी आखली गेली आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये आमच्या समवेत जॉईन झालेत आमचे समालोचक मित्र बाबूशा. त्यांचा तुम्ही आवाज ऐकला. शेरो शायराना अंदाज आणि राष्ट्रीय भाषेवरती प्रभुत्व असणारे समालोचक. साहिल गोसावीने पहिला बॉल अगदी लेझी फेकला होता शॉर्ट ऑफ लेनचा. पुढचा चेंडू फुलर लेनचा. या लेनची गरज आहे आणि इथे मात्र चांगला बॉल. सिंगल रन मिळेल बॅटिंग करणाऱ्या केगाव टीमला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी वाढ. 17 धावा धावफलकामध्ये तुम्हाला लागताना पाहायला मिळतील. 1 एप्रिल ते 4 एप्रिल या कालावधीमध्ये मात्र खूप मोठी नाईट स्पर्धा रायगड ग्रामीण क्रिकेटमधली खरं तर मानाची स्पर्धा म्हणजे भंगारपाडा क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला देखील अनेक चांगले खेळाडू अनेक चांगले संघ तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. ओमसाई क्रिकेट क्लब भंगारपाडा आयोजित भव्य क्रिकेटचे सामने प्रकाश होतातील ही स्पर्धा. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25-25. प्रवेश फी असेल फक्त 13,000. प्लेयर टुर्नामेंटसाठी मालिकावीर प्रत्येक संघांना मात्र टी शर्ट्स या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जातील. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी ब्रँडेड शूज असतील. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीश शेट कटेकर, समीर शेट कटेकर आणि ग्रामस्थ मंडळ भंगारपाडा, त्याचबरोबर नवरात्र मित्रमंडळ भंगारपाडा, एकता स्पोर्ट्स, छकडेवाला ग्रुप, यंगस्टर क्रिकेट यांच्या सर्वांच्या वतीनं संयुक्त विद्यमानानं मात्र ही स्पर्धा तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सिंगल आली पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या केगाव संघाला पहिल्या बॉलची षटकार. त्यानंतर मात्र आतापर्यंत कमालीचं कमबॅक करत असताना मैदानामध्ये साहिल गोसावी हा गोलंदाज. राऊंड विकेट. पुढचा बॉल यॉर्कर. या स्ट्रेंथमध्ये तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल आणि इथे चांगली फिल्डिंग कारण हा बॉल खोदून काढला होता. पंचांकडे अपील झाली आहे. पंच योग्य निर्णय देतील त्या निर्णयाचा सन्मान मात्र करावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. स्वर्गीय हिराकाना पाटील भंगारपाडा या संघाला जे डाऊट्स आहेत ते पंच क्लिअर करते. मग खेळाडूंना विनंती आपण पंचांशी जास्त संवाद साधू नका. तुम्हाला हवा असलेला अपेक्षित निर्णय तुमच्या बाजूने योग्य तो निर्णय मिळेल याची आपण चिंता करू नका. तर पंचांकडून निर्णय येईल. 2 पंच आमचे लोबो सर स्क्वेअर लेग पंच आणि मेन अंपायर शैलेश चव्हाण सर गरंजा. तिसरे पंच संतोष चौधरी सर. तर खेळाडू बाद घोषित करण्यात आलेला आहे यावेळेस मेन अंपायरांकडून. तर इथून परतावं लागेल प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू या खेळाडूला. मोठा धक्का बिग विकेट केगाव संघाला बसला.
प्रतीक ठाकूर हा खेळाडू बाद झालाय. खरं तर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता कशा पद्धतीने झेलबाद झाला प्रतीक. आणि नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा मैदानाच्या आतमध्ये चाललाय परेश ठाकूर. परेश आणि आता आतिश हे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. आता मोठ्या भागीदारीची गरज आहे या टीमला. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला धाबा धावफलकावरती 15 आणि 6 चेंडूमध्ये 18 धावा माफी असावी 12 धावांचं योगदान दिलं प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू या खेळाडूने आपल्या टीमला. त्यानंतर परेश ठाकूर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला तिसऱ्या क्रमांकावरती. दुपारचं सत्र आहे, उन्हाचा प्रहर आता प्रचंड वाढत चाललाय, तापमान प्रचंड वाढलंय आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत असताना हे सर्व आमचे खेळाडू सर्व प्रेक्षकांची गर्दी देखील थोडीशी तुरळक आहे. कारण वीकडे आहे, विकेंड जर का असं तर भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक तुम्हाला इथे पाहायला मिळाले असते. आणि जर का ही स्पर्धा पारगाव गावामध्ये असती तर मात्र अजून मोठ्या संख्येने गर्दी. आणि इथे मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल मात्र चाललाय डीप पॉईंटच्या बाहेर सीमा पार चौकार. ठाकूरच्या बॅटमधून हा चौकार आला. टायमिंग चांगलं होतं, शॉट सिलेक्शन चांगलं होतं आणि अगदी मेरिटनुसार खेळलेला हा फटका. इथे 4 धावा या बॉलवरती आल्या आणि या 4 रनच्या मधीनं मात्र 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर केगाव टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. एक गडी बाद 22 धावा. एक गडी बाद 22 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना. त्यानंतर नेक्स्ट मॅच असेल तुर्भे विपक्ष बामण डोंगरी या दोन टीमच्या दरम्यान. म्हणजे अजून एक मोठा सामना तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तुर्भे विपक्ष बामण डोंगरी दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा, कारण यानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत मिड इनिंगमध्ये. 2 षटकं संपली, 22 धावा धावफलकावरती आहेत. स्वतः कॅप्टन सिद्धेश वास्कर गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. बंगारपाडा गावाचं नाव मात्र आता टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जर कोणी आणलं असेल तर तो खेळाडू आहे सिद्धेश वास्कर. चेतन गोसावी, निलेश गोसावी, संदीप दमडे, संपूर्ण टीम त्यांचा आम्ही आवाजाचा उल्लेख करू. साधारण चांगलं योगदान या टीमचं राहिलं आपल्या टीमचा गावासाठी. राजा जोशीला तुम्ही पाहणार आहात, प्रतीकला पाहणार त्या टीममध्ये, साहिल गोसावी देखील या टीममध्ये आहे. आणि त्याचबरोबर खरं तर या टीमचे खंदे समर्थक या ठिकाणी संतोषदादा दमडे यांचा देखील आम्ही आवाजाचा उल्लेख करू. सातत्याने भरीव योगदान या टीमसाठी त्यांचं देखील राहिलंय. ओव्हर द विकेट सिद्धेश वास्कर तयार. इथे हा बॉल हाफ ट्रॅकर होता, वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क कदाचित नाहीये. पंच दर्शवतात लेग बाईट्स. अतिरिक्त रन्स मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या केगाव संघाला. सूरजजी दमडे आबा यांच्याकडून देखील खरं या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ते देखील बिग फॅन आहे त्या टीमचे. स्वतःच्या गावाचा संघ आहे, त्यामुळे चांगला खेळ देखील या टीमचा सातत्याने आपण पाहिला. केगाव देखील उरण परिसरातील रायगड जिल्ह्यातील एक मोठा संघ आहे. त्या संघामध्ये ही मोठी लढत. परेश ठाकूरसाठी हा फटका इथे फसलाय, कारण मिड विकेटच्या दिशेने मात्र हा पॅरल झेल होता आणि झेल कॅरी केला आणि त्यानंतर मात्र अजून एक धक्का बसला केगाव टीमला. खेळाडू बाद झाला परेश ठाकूर. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज पियुष ठाकूर टीम मधला सर्व गुण संपन्न असा अष्टपैलू खेळाडू. जितका चांगला बॅटर तितका चांगला बॉलर, म्हणून पियुषची एक वेगळी ओळख आहे. आणि आता या मॅच मध्ये समोर बलाढ्य संघ आहे. खरं तर स्वर्गीय हिराखाना पाटील भंगारपाडा संघ, गणेशजी मात्रे बेलापूर जरूर सामन्याचा या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत असतील. त्यांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं संपूर्ण आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. जर आपण आला असाल तर प्लीज या आपण व्यासपीठावर आपलं ही सहर्ष स्वागत. बेलापूर नगरीचे हे मान्यवर आहे आणि त्यांच्या माध्यमातून मात्र हा संघ खेळतो भंगारपाडा. समोर असेल पुन्हा एकदा खेळाडू आतिश. इथे फटका भरपूर चांगला होता, स्टँड अँड डिलिव्हर. बॉल मात्र सरळ चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी आलाय हा उत्तुंग असा षटकार. स्वर्गीय हिराखाना पाटील खालचे ओळे यांच्या स्मरणार्थ मात्र हा संघ आता मैदानामध्ये खेळतोय. गणेशजी मात्रे
अजून एक चांगला फटका सिद्धेश भास्करच्या आगेस मात्र बॉलला मात्र इथे खेळून काढला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल चालला सरळ आउट ऑफ द पार्क 6 धाब्यासाठी आलाय दर्जेदार असा षटकार भल्ल्या भल्ल्याची वाटणी लावली गाणं. तर हा षटकार आला दशरथजी पाटील करावे यांचा देखील स्वागत सध्या लाईव्ह स्पर्धा पाहत आहेत खूप चांगले समालोचक आहेत आणि भूमिपुत्र आहेत असा उल्लेख त्यांचा आम्ही नेहमी करतोय करावे नगरीचे ते समालोचक आणि इथे मात्र हा षटकार सिद्धेशच्या अगेन्स्ट हल्ला बोल बघा सरसेनापतीवरती तुम्ही जर का आक्रमण केलं तर अर्धी सेना मागे जाते असं नेहमी म्हटलं जातं पण तो महाराजांचे जे सेनापती होते त्यांनी मात्र कधीच असं केलं नाही अखेरच्या श्वासापर्यंत लढले पावनखिंड पिक्चर सुपरहिट झाला अनेकांनी तो पाहिला असेल पण त्यातून काहीतरी बोध घ्या ज्या पद्धतीने खरं निष्ठावंत मावळे आपल्या राजासाठी लढले कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जरूर स्वराज्य निर्माण केले परंतु त्यांच्या समवेत असणारे निष्ठावंत मावळे यांना आपण विसरू शकत नाही आहे बोरखिंड जिला पावनखिंड नाव देण्यात आलं बाजी प्रभूंनी मात्र अखेरच्या श्वासापर्यंत ती खिंड लढवली आणि विशाल गडावरती राजे पोहोचत नाही तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत मात्र शेवटच्या क्षणापर्यंत एक एक गनिमाशी त्याने 2 हात केले आणि मग त्याने श्वास सोडला होता ही खरं तर एकनिष्ठता राजांवरती असणारं प्रेम आणि आज जर की आपण जर का पाहिलं त्या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय कन्हैया शेठ पाटील साहेबांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा परंतु सद्गुरू सिमेंट सप्लाय टीमचे सर्व जे शिलेदार आहेत त्यांचं खरं तर कौतुक करावं तेवढं कमी अप्रतिम कार्य बॅक टू क्रिकेट सिद्धेश भास्कर पुन्हा एकदा राऊंड विकेट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता इथे लेन चांगली होती राऊंड विकेट आले अँगल क्रिएट केला टॉस केलेला बॉल अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला कारण सिद्धेशला माहिती आहे त्याला कमबॅक करायचा आहे कारण हा खेळाडू जर का आपण पहिला अतिशय चांगला प्रोफेशनल खेळाडू बनलाय चांगला व्यावसायिक दर्जाचा खेळाडू त्याची बॅटिंग तुम्ही पाहिली असाल अनेकदा अनेक मैदानावरती बॉलिंग देखील तेवढी सुंदर आज मोठमोठ्या व्यवसाय संघाकडून खेळतोय चांगल्या पद्धतीचं प्रतिनिधित्व करतोय असा हा खेळाडू इथे वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर करायचा होता पण तिथे अंगलट आलं कारण बॉल भरपूर वेगाने निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये त्यामुळे मात्र हा निर्धाव चेंडू 3 षटकांचा खेळ संपला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद 35 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकामध्ये केगाव टीमच्या माध्यमातून ड्रिंक्स ब्रेक झाला तत्पूर्वी मी इथे इन्व्हाइट करीन बामण डोंगरी टीम कॅप्टन आणि तुर्बे टीमचे कॅप्टन कोहिनूर ऑफ नवी मुंबई क्रिकेट खरं तर भूषणजी पाटील आपण देखील या आणि मगाशी देखील मी उल्लेख केला तुर्बे नाव आलं की आमच्या खरं तर मुखामध्ये एक नाव येतं जी खऱ्या अर्थानं अल्पावधीमध्ये स्वतःच्या कर्तृत्वावरती एक वेगळी झलाली एक वेगळी उंची गाठणारे समालोचक महाराष्ट्रातील दिग्गज मराठी समालोचक कुणालजी दाते यांचा आज वाढदिवस आहे तर त्यांनाही पुन्हा एकदा वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा IPL स्टार समालोचक प्रो कबड्डी स्टार समालोचक म्हणून एक वेगळी ख्याती त्यांची निर्माण झाली आहे आज त्यांचा वाढदिवस तर त्यांना शुभेच्छा तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे पहिल्या 3 षटकामध्ये धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद 35 ही रणसंख्या आपण पाहतो धावफलकावरती अजूनही 2 षटकांचा खेळ पेंडिंग आहे आता सेकंड स्पेल कदाचित चेतन गोसावीकडे असेल किंवा साहिलकडे असेल यातील मात्र शंका नसणार कारण सिद्धेशवरती केलेलं आक्रमण आदित्य 11 तुर्बे पद्माकरजी पाटील साहेब कोपर यांचा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि त्याच्या आगेच असेल खरं तर बामण डोंगरी या सर्व संघांना भरपूर पुरस्कर्ते आहेत आम्ही नेहमी सांगतो साहिल भोईर खरं तर वजीर बैलाचे मालक आहेत ते सामन्याचा सध्या आनंद घेत आहे 35 धावा धावफलकावरती आहेत तर साहिल आपण या व्यासपीठामध्ये प्रफुल्ल साहिल खरं तर एक चांगला मित्र परिवार आहे त्यांचा तर त्यांचंही आपण स्वागत करूया सध्या भरपूर क्रेज आहे छकडा शर्यती तुम्ही पाहताय क्रिकेट नंतर मात्र जर का कोणतं माध्यम असं तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळेल ते माध्यम आहे बैलगाडा शर्यत 4थ्या षटकामध्ये साहिल गोसावी जे प्रेडिक्शन आपण केलं होतं पियुष ठाकूरचा हा फटका उडवलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये शतरक्षक बॉल बंद पोहोचेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा अवधी आहे दोन्ही खेळाडूंकडे चांगल्या पद्धतीची फिल्डिंग पाहायला मिळाली 2 धावा मात्र मिळतील त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या केगाव संघाला
37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या पियुष आहेत मैदानामध्ये आणि एका बाजूने तुम्ही पाहू शकाल सलामीला आलेला आतिश ठाकूर चांगल्या भागीदारीची गरज आहे. अजूनही टीममध्ये गेम चेंजर प्लेयर हर्षल ठाकूर देखील आहे खेम्यामध्ये, हे देखील विसरता कामा नाही आहे कारण त्याच्याकडे देखील भरपूर पोटेन्शियल, भरपूर ताकद, भरपूर आक्रमण करणारा हा खेळाडू हर्षल टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट यावेळेस हा बॉल फुल टॉस पद्धतीचा होता. पंचांनी मात्र इथे लाईन ओळखली. 1+1 अशा 2 धावा मात्र मिळतील त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या केगाव टीमला. धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 39. गडी बाद झाले 2. 1+1 2 धावा ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या केगाव टीमच्या धावफलकावरती. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील, संघर्ष तुम्हाला करावा लागेल कारण क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की संघर्ष आणि प्रयत्न या 2 शब्दांचा वारंवार उल्लेख केला जाईल. चित्तधारक सामने आपण अनेक वेळा पाहिले. इथे फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साइड मध्ये. चेतन गोसावी आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. RPLच्या स्पर्धेमध्ये निर्णायक क्षणाला चांगली बॅटिंग देखील केली जेव्हा संघ अडचणीमध्ये होता. असा हा खेळाडू रिया 11 कर्जत टीममध्ये खेळला यावर्षी. राजेश मोडक यांचा संघ आणि आज आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी मंगारपाडा टीमच्या नावासाठी फुल टॉस बॉल अनऑर्थोडॉक्स टाईपचा फटका खेळायचा होता ऑन साइड मध्ये आणि इथे मात्र फिल्डिंग चांगली पुन्हा चेतनकडून पाहायला मिळाली. थ्रो देखील तेवढा सुंदर. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला साहिल, बॉलला सोडून दिला. जर का यशामध्ये आदळला असा तर मात्र एक वेगळा निर्णय मात्र इथे आपल्याला मिळाला असा. परंतु इथे सुरक्षित असलेल्या पॉपिंग क्रीजमध्ये पियुष ठाकूर हा फलंदाज. 40 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक मार्गस असताना 40 धावा तुम्ही स्कोर कार्ड मध्ये पाहताय. आतापर्यंत चांगली रणनीती आखली आहे दोन्ही खेळाडूने. फुल टॉस बॉल टर्न केला बॉलला. पुन्हा एकदा चेतन त्या ठिकाणी आहेत. भरपूर बिझी राहिले या षटकामध्ये, व्यस्त राहिले चेतन लॉंगॉनच्या दिशेमध्ये. आणि बॉलिंग करत असताना साहिल गोसावीचं कौतुक करावं लागेल. त्याने ज्या पद्धतीने आतापर्यंत बॉल डिलिव्हर केले म्हणजे फलंदाजाला ताकदीचा वापर त्याने आतापर्यंत करून दिलेला नाहीये. हे वैशिष्ट्य राहिले या षटकामध्ये साहिल गोसावीचं. एकूण धावा धावफलकावरती आहेत 2 गडी बाद 42 रन्स. पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे लाईन मिस केली त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स पुन्हा एकदा मिळेल. बघा सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक नवीन नियम आले. पूर्वी बॉलला लाल लावली जायची परंतु लेदर क्रिकेटमध्ये तो नियम कोविडमुळे बंद झाला आणि त्यानंतर स्टंप पासून बॉल यामधला अंतर म्हणजे वाईड ग्राह्य धरलं जातं. परंतु आता तसं नाहीये. फलंदाज आणि चेंडू मधला अंतर म्हणजे जर का खेळाडू शपथ झाला तिथून अंतर मोजला जाईल आणि मगच वाईड घोषित केला जाईल. इथे स्विच हिट करायचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न थोडासा अपयशी ठरला आणि त्यानंतर डायरेक्ट हिटची संधी. बॅकअप चांगला आलाय आणि यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा सहजगत्या कंप्लीट केल्या दोन्ही खेळाडूंनी. 2 रनच्या मदतीने मात्र लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त रन्स मिळाल्या. धावसंख्येत वाढ झाली. धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 45 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही पहिल्या सत्रातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर नवीन नियम आलाय. जर का एखादा खेळाडू झेलबाज झाला तर स्ट्राईक रोटेट नसणार आहे. हे नियम कालांतराने लागू होतील आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील. यातील मात्र शंका नसणार आहे कारण उत्तरोत्तर प्रगती होत चालली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. गोलंदाज साहिल फुल टॉस होता. इथे देखील बॉल टर्न केलं ऑन साइड मध्ये. मिड विकेटच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि त्यानंतर अजून एक सिंगल ऍड झाली आहे. 46 धावा आणि तिसऱ्या पंचांकडे गेलेत पंच भीमरसाठी. वेस्ट हाईट खरं तर पाहिली जाईल. जर का जास्त असेल वेस्ट हाईटच्या वर चेंडू तर मात्र भीमर घोषित केला जाईल. जर डाऊन असेल तर मात्र फिअर डिलिव्हरी असेल. तर अमोल पाटील यांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती तिसरे पंच जॉईन होतील आणि आपण निर्णयाची प्रतीक्षा करूया. निर्णय काय आहे, भीमर आहे की नाही हे पाहिलं जाईल. बारावा प्लेयर प्लीज बोलू नका. आयोजक आणि पंच निर्णय घेतील त्यामुळे आपण कोणताही इथे चर्चा करू नका. योग्य निर्णय तुम्हाला दिला जाईल. निर्णय प्रलंबित आहे. DRS सिस्टीम, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम आणि टेक्निशियन आमचे केतन दळवी आहेत. बघा ऑफिशियल पंच आपण या संतोष चौधरी सर प्लीज. हा अतिशय क्रुशल डिसिजन आहे आणि ते सध्या मध्यान्ह मोजण्यासाठी गेलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडे जाऊया आणि निर्णय ऑफिशियल पंच देतील आणि तो निर्णयाचा तुम्हाला सन्मान करावा लागेल. भीमर आहे की नाही हे पाहायचं आहे.
कारण एक एक डिसिजन कधी कधी आपल्या संघाला पराभवाकडे घेऊन देखील जातो, त्यामुळे योग्य निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अजून एक जर का अल्ट्रा एजचं तंत्र विकसित झालं तर मात्र पंचांचं कार्य थोडंसं हलकं होऊन जाईल. इम्पॅक्ट लाईन, लेग बिफोर द विकेटसाठी हाईट फॅक्टर, अगदी पिचिंग, लाईन पिचिंग कोणत्या दिशेमध्ये हे जर तंत्र विकसित झालं तर मात्र सोपं काम होऊन जाईल. पण त्यासाठी चांगले तुम्हाला टेक्निशियन देखील लाईव्ह टेलिकास्ट टीममध्ये घ्यावे लागतील. कॅमेरामॅनचं देखील तेवढंच मोठं भरीव योगदान असेल. तर निर्णय प्रलंबित आहे, बिमर आहे की नाही हे पाहायचं आहे. तर पंचांचा इशारा संतोष चौधरी सर, फिअर डिलिव्हरी, कारण पॉपिंग क्रीज सोडली होती बॅट्समॅनने, स्टेप आउट झाला होता. जर का पॉपिंग क्रीज मधून जर का हा फटका खेळला असता तर नक्कीच बिमर असता. त्यामुळे आम्ही हा निर्णय प्रलंबित ठेवला. तिसऱ्या पंचांमध्ये आयोजकांना देखील आम्ही सांगितलं हा निर्णय पंचच देतील, कारण एक पाऊल तुम्ही जरा पुढे आलेत तर तिथून मात्र हाईट फॅक्टर तुमच्यासाठी थोडासा कमी ठरेल. त्यामुळे हा योग्य निर्णय पंचांचा. इथे बिमर नसताना धाव मात्र मिळाली या बॉलवरती, ती म्हणजे सिंगल. धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद, 46 धावा, 4 षटकांचा खेळ संपलाय. सन्माननीय जगन्नाथ पाटील साहेबांचा शुभ आगमन, त्यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती अगदी टाइमानुसार सर्व गोष्टी ज्यांच्या माध्यमातून वेळेचा सदुपयोग करणारे, आणि त्यांना विनंती आपण देखील या बघा आम्हाला माहिती मिळाली आम्ही अनाउन्समेंट केली आहे. तर 4 षटकं संपली, धाव फलकावरती आहेत 46 गडी बाद झाले. 2 आता शेवटचा षटक असेल आणि बॉलिंग मार्क मध्ये संदीप दमडे. वाकडीच्या मैदानावरती कदाचित स्वप्नात देखील वाटलं नसेल की त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर हा पुरस्कार मिळेल, परंतु तिथे स्पोर्ट्स सायकल मिळाली होती या खेळाडूला आणि भरपूर चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ओव्हर द विकेट, पहिला फुल टॉस बॉल लॉंगाच्या दिशेने आणि बॉल मात्र गेला सरळ सीमा पार. 6 धाब्यासाठी जगन्नाथ पाटील साहेबांचा स्वागत केलं षटकाराने. अतिशय समयसूचक व्यक्तिमत्व, म्हणजे वेळेचा सदुपयोग करणारे. रात्री झोप किती तास घ्यायची, कंप्लीट 52 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. 52 खरं तर 52 धावा धावफलकावरती लागल्यात. अनेक अशा घडामोडीचा मात्र आज उलगडा होतोय. पारगावतील सर्व आमचे क्रिकेट खेळाडू. सतीश दमडे, इथे फटका भरपूर चांगला होता, व्ही सेप मध्ये रडार मध्ये आलेला चेंडू, आणि इथे मात्र पियुषने बॉलला पाठवलं सर लॉंग ऑफ सीमारेषा पार. लगातार दुसरा षटकार. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावांची गती वाढवणं हे प्रथम कार्य असं फलंदाजाचं, पण इथे चांगलं कार्य पियुष ठाकूर कडून. मी तुर्बे टीमच्या कॅप्टनला इथे इन्व्हाइट करेन. आदित्य 11 तुर्बे, पद्माकरची पाटील साहेबांचा हा संघ, आणि त्याचबरोबर बामण डोंगरे टीमच्या कॅप्टन, दोन्ही कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी या. आणि खास करून या ठिकाणी विनंती असेल भूषण पाटील आपण देखील या. विशेष सन्मान मात्र आयोजकांच्या वतीनं आपल्या या व्यासपीठात केला जाईल. टेनिस बॉल क्रिकेटमधलं एक मोठं नाव भूषण पाटील आणि चांगलं व्यक्तिमत्व देखील आहेत. तर बघा 2च बॉल चॉईस असतील आणि त्यानंतर मात्र जेव्हा बॉल जाईल तेव्हा आयोजक ते चेंडू देतील तो तुम्हाला घेऊन खेळावा लागेल. जेव्हा टॉस आम्ही केला तेव्हाच ही घोषणा केली, तुम्हाला सुरुवातीला 2 बॉल चॉईस करून पंचांकडे द्यायचे आहेत, आणि ते जर हरवले फुटले तर मग आयोजक जो चेंडू देतील तो तुम्हाला वापरावा लागेल. याचं कारण मित्र असं आहे, वेळ महत्वाची आहे, टाइम महत्वाचा, टाइम इज मनी. खरं तर गेलेली वेळ ही कधी आयुष्यामध्ये परत येत नाहीये, आणि जो माणूस वेळेचा सदुपयोग करतो तो माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी देखील होताना आपण पाहिला. त्यामुळे पंचांनी खरं तर आयोजन कमिटीचं मी देखील कौतुक करेन, चांगल्या पद्धतीचं कार्य. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 58. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉल बॉय आमचे एकच चेंडू द्या प्लीज. बघा 2 बॉल त्यांना आपण चॉईस दिलेत, त्यानंतर एकच चेंडू मैदानामध्ये पाठवा. सुरुवातीला आपण पाहिलं खरं तर हा आम्ही टॉस करताना देखील नियम सांगितला दोन्ही संघांना, ते नियम त्यांनी ऍक्सेप्ट केले. तर तिसरा चेंडू षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. पियुष ठाकूर
हा फलंदाज संदीप दमडेच्या अगेन्स्ट मात्र आक्रमण. पुढचा बॉल देखील चांगला फटका मिड ऑफला क्लिअर केला आणि बॉल मात्र चालला लॉंग ऑफ रिजन कडे. वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धाब्यासाठी या षटकामध्ये आता धावांची गती मात्र प्रचंड वाढली आहे. चौकार येतोय. धुमाकूळ नाही तर दहशत निर्माण केली होती. प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणं मुश्किल केलं होतं. तर या दरम्यान आदरणीय अमर पाटील साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करतोय. अमोल पाटील साहेब माफी असावी, त्यांचा सहर्ष स्वागत. धावसंख्येचा विचार केला तर 62 धावा धावफलकावरती आहेत. पूर्णपणे गिअर बदललाय या षटकामध्ये संदीप दमडेच्या अगेन्स्ट पियुष ठाकूर या खेळाडूने. मगाशी म्हटलं या टीम मधला सर्व गुण संपन्न अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. आणि आता मात्र आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ मैदानामध्ये करत असताना 50,000 रुपये प्रथम पारितोषिक, परंतु स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिका बिरासाठी 2 व्हीलर बाईक आहे. म्हणजे सांघिक पारितोषिकापेक्षा देखील मोठं पारितोषिक असेल इंडिव्हिज्युअल. राऊंड विकेट. पुन्हा एकदा हा फटका लॉंग ऑफ कडे. प्रतीकला देखील बीट केलं आणि बॉल मात्र चालला या षटकामध्ये. हा तिसरा षटकार. चांगली बॅटिंग पियुष ठाकूर कडून होत असताना 70 धावा धावफलका 68 धावा धावफलकावरती तुम्हाला लागताना पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अखेरच्या षटकामध्ये आजच्या दिवसातला खरं तर उच्चांक गाठलाय केगाव संघाने. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे पियुष ठाकूरचं कौतुक करावं तेवढं कमी. आतापर्यंत संदीपने धावा खर्च केल्या त्या म्हणजे 22 4 चेंडूमध्ये. कालचा हायेस्ट स्कोर होता 94. इथे एक कमबॅक वेगवान बॉल होता. 8 चेंडू आणि 26 धावसंगती खेळणारा या ठिकाणी पियुष आता 9 बॉलमध्ये 26 धावा करतो आपल्या टीमसाठी. गावठाण टीमनं काल 94 धावा केल्या. इथे झेल बाद झाला. 9 चेंडू आणि 26 धावांची इनिंग साकारली या खेळाडूने. हा खेळाडू मात्र इथून बाद होतोय. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. डीजे तर या इनिंग मधला कदाचित शेवटचा बॉल असलेला धाव फलकावरती आहे त्या म्हणजे 68. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय संदेश ठाकूर. सर्व ठाकूर कंपनी तुम्हाला टीम मध्ये पाहायला मिळेल. बामणडोंगरी टीमचा कॅप्टन आणि आदित्य इलेवन तुर्वे टीमचा कॅप्टन. पद्माकरजी पाटील साहेबांचा हा संघ. दोन्ही कॅप्टनला हा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आता इनिंग देखील संपेला. एका चेंडू नंतर आपण टॉस साठी इथे यायचं आहे. संदीप दमडेने कमबॅक केलाय. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. या षटकामध्ये मात्र हाहाकार माजवला केगाव टीमच्या फलंदाजाने. तब्बल 28 धावा खर्च केल्या संदीप दमडे या गोलंदाजाने. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 3 गडी बाद 74 धावा. आता येणारे 30 चेंडू आणि 75 रनची गरज झाली पुढच्या सत्रामध्ये. खरं तर स्वर्गीय हिरा काना पाटील खालच्या ओळे भंगारपाडा टीमला. तर टॉस साठी दोन्ही कॅप्टन नमित आपण या व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर मी विनंती करतोय बामणडोंगरी टीम कॅप्टन आपण देखील या टॉस साठी. तर पुढच्या सत्रामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमचे शायराना अंदाज असणारे खरं तर बाबूशा. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे यांच्याकडे.
की बात करेंगे यहाँ पर 74 जीत के लिए 75 रनों की टारगेट से, और ये टारगेट से निश्चित रूप से एक बड़ा टारगेट कहा जाएगा। जिस तरह के कहते ना, आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है। टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो, टेनिस चौके क्रिकेट चौके छक्के का खेल है। और हमारे साथ में इस बार देखिए जुड़े हैं स्कोरिंग के रूप में अभिषेक जी पाटिल, बहुत बहुत आपका स्वागत है। तो चलिए अगला मैच है, दोनों कप्तान है। चलिए तुर्बे टीम के कप्तान देखिए यहाँ पर उपस्थित हैं। बामन डुंगरी टीम के कप्तान साहब को आना होगा यहाँ पर टॉच बॉक्स पर। बहुत बढ़िया। देखिए बात करेंगे ना, इस सीजन का शायद डे मुकाबला मुझे लग रहा है लगभग समाप्त होने जा रहे हैं। शायद डे मुकाबला कहूँगा, इससे बेहतर शायद आपको आगे जाकर नहीं मिलेगा। हो सकता है होली है, कुछ एक आध दो दिन का मुकाबला आपको देखने को मिल सकता है, लेकिन जो डे मैचेस की बात करेंगे ना, सबसे देखिए खूबसूरत है टूर्नामेंट बात करेंगे, यही टूर्नामेंट शायद इसके बाद है हमें नाइट मुकाबला का। देखिए यहाँ पर काफ़ी जगह आप देख सकते हो हंगामा शुरू हो चुके हैं। लेकिन यहाँ देखिए टॉस जीतने के बाद जो गेंदबाजी चुने थे यहाँ पर भंगारपड़ा टीम ने, निश्चित रूप से यहाँ पर थोड़ा सा निराश रहेंगे। कैलाशवर से हीरा काना पटेल देखिए बात करेंगे भंगारपड़ा। देखिए इस नाम से आज ये टीम मैदान के ऊपर उतरते हुए, लेकिन स्केगांव टीम देखिए यहाँ पर टॉस हारने के बाद बहुत बढ़िया टोटल सेट किए हैं। और इस तरह के टोटल सेट कर देने के बाद निश्चित रूप से गेंदबाज के ऊपर देखिए जो दबाव रहता है ना, हमेशा शायद उतना दबाव नहीं रहेगा। लेकिन फिर भी क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कुछ कहा नहीं जा सकता है। कभी कभी हमें आसान चीज लगता है कि ये बहुत हमारे करीब है, लेकिन उस तक पहुंचने के लिए कभी कभी कहीं मुश्किल का सामना करना पड़ता है। तो शायद यहाँ पर 75 रनों का टारगेट तो रखे हैं, लेकिन देखते हैं कितना मुश्किल बनेगा और कितना आसान बनेगा। लेकिन सबसे पहले देखिए यहाँ पर दो बतौर सलामी बल्लेबाज, इनके ऊपर काफ़ी कुछ निर्भर करेगा। कहते हैं ना, ऐसा कोई शहर नहीं जहाँ सिद्धेश का कहर नहीं। और उसने आज ग्रामीण से लेकर देखिए ओपन मैच में भी बता दिए, साबित कर दिए हैं कि रन मशीन उनके पास भी है। संतोष चौधरी सर देखिए इशारा उनकी तरफ से, शैलेश सर देखिए यहाँ पर, संजय सावंत सर है। चलिए पहला गेंद यहाँ पर शॉर्ट मिड ऑन को बीट किया, लेकिन डीप लॉन्ग पर तैनात था। ये देखिए गेंद पैरों से रुका गया फुटबॉल के अंदाज में। काश अगर ये मैच गब्बर देखता तो यही सोचता था, काश मैंने ठाकुर का दो पैर भी काट दिया होता हाथ के साथ। पैरों से गेंद को रोका गया फुटबॉल के अंदाज में। और फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट में गेंद उंगलियों से घुमाना, लेग ब्रेक और ब्रेक कटर गेंद, उससे भी बड़ी बात है। ओहो, ये चलिए सिद्धेश वास्कर चल पड़े यहाँ पर, कर लिए जंग के ऐलान यहाँ पर। AK-47 यहाँ पर देखिए गेंद ऐसे जगह गिरा था जहां पर जैसे कहते हैं ना, अगर शमशान पर पान का टपरी हो तो फिर खरीदने वाला कहां से हो। लेकिन वहां तक देखिए पहुंचे, गेंद को पहुंचाए केतन जी मेहर। देखिए गोपाल जी नायक स्मृति चषक देखिए उस दिन हम जुड़े थे, निश्चित रूप से मैन ऑफ द सीरीज है उनके करियर में। देखिए बाइक आता हुआ, लेकिन देखिए कहते हैं ना, देर से आया लेकिन दुरुस्त आया। खाओ पियो बिल ना चुकाओ। बाइक में दिन भर घूमते हैं लेकिन पेट्रोल नहीं भरना पड़ता है उन्हें। इलेक्ट्रिक बाइक है, आनंद लेते होंगे पूरा इस इलाके में, गली गली में घूमते होंगे। क्या जाता है, चार्जिंग लगाना पड़ेगा। बहुत बढ़िया।
उसके बाद प्रफुल्ल मोकले, ये चलिए भाई हेलीकॉप्टर उड़ाया, वाह रे वाह। सिद्धेश बता रहे हैं आलू ही आलू नहीं, हम टमाटर का चटनी भी खाएंगे। रोहित विराट छोड़िए, एमएस धोनी के जैसे छक्का उड़ाएंगे। देखिए यहां से 1000 अभिषेक जी, देखिए बहुत बढ़िया। देखिए आज सदगुरु सीमेंट, देखिए ये टीम पारगांव टीम, आज मैंने यही बात कर रहा था, आज टेनिस क्रिकेट में देखिए इन्हें ऊंचा दर्जा दिया जाता है। एक समय इनके पास ऐसा हालत था, एक ऐसा समय था, टीम को आगे लेकर चलना भी बहुत मुश्किल हो रहा था। कहीं खिलाड़ियों को देखिए ऊपर नीचे करा गया, कहीं खिलाड़ियों को यहाँ पर गेंदबाजी दिया गया ना दिया गया, लेकिन आज देखिए इतना एक अच्छी मजबूत टीम बन गए हैं। रायगढ़ नहीं, देखिए आज इलाका कहीं भी लीजिए धमाका। देखिए केंद्रीय मंत्री चषक में भी हमने देखिए बहुत बढ़िया धमाका दिए। पूरी यंगस्टर और कितन मेहर जी देखिए बात करेंगे, उसमें बहुत बढ़िया लीडिंग रोल करते हैं, लाजवाब, बहुत बढ़िया। हमेशा इनकी जाइए फेसबुक एबी पर, इंस्टाग्राम पर, हर 2 दिन में कहीं ना कहीं ट्रॉफी चूमते हैं। और ये चलिए भाई यहाँ पर हो गया हैट्रिक छक्का और 1000 कैश प्राइज। खुदा की सॉन्ग देखिए यहाँ पर डीजे, क्या बात है। एक जमाने की बात करेंगे ना अभिषेक जी, ये एक फिल्म इतना सुपर डुपर हुआ था ना, और इस पिक्चर को देखने के बाद कई नौजवान ने उस समय बगैर मंडप से कहीं शादी किए थे, इतना दिल में छुआ था। और ये चलिए भाई वाह रे वाह, उड़ाया हवा में है, फील्डर को लंबा भागना पड़ा, लेकिन आखिरकार बाउंस तो लिया है, लेकिन पट्टियों के अंदर बाउंड्री लाइन है और चौका। देखिए खास ये लॉन्ग ऑन होता तो फिर सीधे फंस सकते थे, लेकिन कहते हैं ना कभी कभी किस्मत भी बहादुरों के साथ। रनों का खूब हो रही है बरसात, आसमान है साफ लेकिन जमीन पर हो रही है बरसात है। इसलिए तो कहा था भाई भला ही 75 रनों की टारगेट है, लेकिन कुछ कहा नहीं जा सकता। और सिद्धेश ने बता दिया, भैंस ने अगर जियो का सिम खाया तो ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है। भला ही देखिए हमारे गेंदबाजों ने 74 रन लुटाए थे, लेकिन 75 रन बचाने के साथ जब 2 वैक्सीन हम लेने के बाद सुरक्षित नहीं थे, तो ये 75 रन टेनिस क्रिकेट में क्या सुरक्षित रहेगा। ऑस्ट्रेलिया ने देखिए 434 रन बनाने के बाद वो भी नहीं सुरक्षित था। अभिषेक जी, एक समय जब मैंने दूसरा दिन अखबार में देखा कि साउथ अफ्रीका टीम ने 438 रन बनाए हैं, मुझे लगा अखबार वालों ने गलत छाप दिए हैं, लेकिन हकीकत में जब उसे देखा गया तो सोच लीजिए, आज भी अगर उस मैच को आप जाकर हाईलाइट देखिए ना, बहुत मजा आता है। और एक बात करेंगे ना, अगर हिंदुस्तान का बात करेंगे ना, एक मैच आप हाईलाइट देखिए उसमें भी मजा आता है। एक इंग्लैंड के साथ जो उनका मुकाबला था 326 वाला, एक एक टूर्नामेंट ऐसा खेलकर मैचेस जाते हैं ना, जो हाईलाइट देखिए बहुत मजा आता है। और कुल टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 25 रन। कहते हैं ना प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, और पहला ओवर में सिद्धेश ने गेम बदल दिया। 25 रनों का ओवर, अभी देखिए 24 गेंद 50 की जरूरत है। चलिए यहाँ पर जीवदानी बावन डोंगरी टीम के कप्तान से गुजारिश करना चाहेंगे, टॉस के लिए आप आइए। तुरबा टीम के देखिए यहाँ पर नमित पाटिल, देखिए इस सीजन की बात करेंगे सबसे बढ़िया खिलाड़ी है। यानी देखिए उस टीम में हम भूषण के जिक्र करते हैं, लेकिन उनसे भी कहीं बेहतर फॉर्म में बल्लेबाजी सीजन में देखिए ग्रामीण में तुरबा टीम के लिए बेहतर काम करते हुए, और मेरे हिसाब से इनके लिए भी ओपन का रास्ता खोलना चाहिए। क्या बढ़िया बेहतर बैटिंग कर रहे हैं, धीरे धीरे खुलता है, हर किसी के लिए मौका मिलता है। भूषण पाटिल देखिए तुरबे अभी तक देखिए जो उन्होंने शुरुआत में 2013 में भूला नहीं उनका बल्लेबाजी,
आ, चिरले के मैदान के ऊपर ओपन मैच में मैन ऑफ द सीरीज बने थे। क्या बल्लेबाजी था उस समय उनका। और चलेंगे यहाँ पर नबी मुंबई के देखिए कहीं प्लेयर जाकर खिलाड़ी जाकर ओपन आज देखिए खेलते हुए। आज धारावी टीम में देखिए पहले हमने बिक्की बुरी को देखा करते, आज देखिए धीरज जाकर उम्मीद करते हैं सिद्धेश देखिए आज इनका नाम भी देखिए आज कितना ऊपर पहुंचता हुआ। इस सीजन में देखिए कई अर्धशतक भी दागे हैं। सेकेंड ओवर, ओ ये देखिए कवर ड्राइव और कवर के ऊपर से व्हाट ए शॉट, नो फील्डर नो चांस, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन फॉर रन। क्या बल्लेबाजी देखिए इसे कहते हैं जो मंजिल को पाने का चाहत रखता है वो समंदर की पत्थर से भी अपनी रास्ता बना लेता है। और यहाँ पर देखिए सिद्धेश वास्कर ये भाई रोक नहीं रहे, इन्हें रोकना बहुत जरूरी है। जिस तरह की कहते हैं ना यहाँ पर स्लोर गेंद वाइड का इजाफा सर में रख दिया। चलिए अंपायर के डिसीजन के ऊपर चलना होगा। थोड़ा सा नाखों से गेंदबाज बैटर देखिए थोड़ा सफल हो जाए तो उनके लिए चलता है, लेकिन गेंदबाज के लिए बहुत सारा और जो लाइन रहता है ना उनके लिए बहुत कुछ मायना रखता है। लाइन से कितना अंदर कितना बाहर, इसलिए तो कठिन हमेशा गेंदबाजों के लिए रहता है क्रिकेट में। इस बार देखिए हल्के हाथों से गेंद को खेला। यहाँ पर 1000 रुपया देखिए सिद्धेश के नाम यहाँ पर दीक्षित है। गणेश मात्रे साहब देखिए इनकी तरफ से 3 छक्के दाग दिए यहाँ पर, लेकिन यहाँ से थोड़ी सी देखिए रनों में अंकुश लगा है। पहला डॉट गेंद देखिए यहाँ से निकलता हुआ और सिद्धेश वास्कर देखिए लाजवाब शुरुआत। हॅलो हॅलो बाबूभाई, 3 षटकाराला दीक्षांत गणेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये आणि 50साठी 2000 रुपये दीक्षांत गणेश म्हात्रे यांच्या माध्यमातून। आणि सामनावीर मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू ठरेल त्याला डॉक्टर भाग्यश्री गणेश म्हात्रे यांच्याकडून तब्बल 2000चं पारितोषिक असेल। खरं तर स्वर्गीय हिराकाना पाटील यांची पुतणी आहेत त्या, आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक आलंय सामनावीरासाठी। गणेशजी म्हात्रे साहेब भरपूर क्रिकेट प्रेमी हे व्यक्तिमत्व आणि सामन्याचा सध्या आनंद घेतात, त्यांचा संपूर्ण परिवार या मैच आनंद घेतात, त्यांचा आम्ही स्वागत करतोय। क्या बात है यहाँ पर रोशन जी देखिए यही बात कर रहा था टेनिस क्रिकेट आज देखिए अंतरराष्ट्रीय। बाबूशाह हे पारितोषिक भंगारपाडा संघासाठी आहे गणेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून। चलिए टीम के पैकर भी निश्चित रूप से। और ये चलिए भाई यहाँ पर नीलेश गोसावी देखिए इनका विकेट गिरता हुआ, एक अच्छी साझेदारी बना रहे थे अभी तक सिद्धेश के पास साथ, लेकिन वो साझेदारी देखिए यहाँ से टूटता हुआ। खिलाड़ियों के लिए मौका यहाँ पर, लेकिन सिद्धेश वास्कर देखिए यहाँ पर इनके ऊपर बहुत कुछ जिम्मेदारी। ये चलिए उड़ाया हवाई फायर, कहते हैं ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। और
कंप्लीट और फिर से एक बार स्ट्राइक उनके पास रहेगा। लेकिन कुल स्कोर की बात करेंगे, देखिए 38 रन बन चुका है। अभी देखिए टारगेट जो रखा गया था 75 रनों का, तो यहाँ से देखिए 18 गेंद बचा है और जीत की बात करेंगे 37 रनों की जरूरत है। 37 और 18 गेंद। हॅलो, मग काही लहान मुलं जी मैदानाच्या बाहेर बॉल आणण्यासाठी धावत आहेत त्यांना विनंती, आपण इथं जेवून घ्या. मग जेवणाची व्यवस्था आपली केलेली आहे. तर आपण कोणता राहिला असेल छोटासा आमचा स्वयंसेवक, तर आपण जरूर जेवणाचा स्वाद घ्या. आणि पारितोषिक मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करीन. निशांत गणेश म्हात्रे यांच्या माध्यमातून षटकर हॅट्रिकला भांगरपाडा टीमच्या फलंदाजांना दीक्षांत गणेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये आणि 50साठी 2000 रुपये दीक्षांत गणेश म्हात्रे यांच्या माध्यमातून भांगरपाडा टीमच्या फलंदाजांना. आणि मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू ठरेल त्याला डॉक्टर भाग्यश्री गणेश म्हात्रे यांच्या माध्यमातून तब्बल 2000 पारितोषिक असेल. क्या बात है, कहीं बढ़िया। देखिए क्या प्राइज यहाँ पर खिलाड़ियों के लिए देखिए मौका। यहाँ पर कहते हैं ना, मौका मौका मौका, किस्मत सबको मौका देता है पर मेहनत सबको चौंका देता है। और सिद्धेश वास्कर का देखिए मेहनत अभी तक रंग लाता हुआ, लेकिन फिर भी देखिए बात करेंगे ना यहाँ पर के गाँव टीम को हिम्मत नहीं हारनी चाहिए। कहते हैं ना, झूला जितना आगे भी जाता है ना उतना पीछे भी आता है। लकड़ी चाहे जितना गीला हो वो जलता है जरूर, और बैटर चाहे कितना भी बड़ा हो गलती करता है जरूर। लेकिन देखते हैं, अभी तक उस गलतियों का इंतजार कर रहे हैं। और तीसरा ओवर के लिए गेंदबाजी के लिए बुलाया गया है यहाँ पर गेंदबाज आतिश ठाकुर। देखिए, और इन्हें इस ओवर में रन भी बचाना होगा और सिद्धेश को क्या रोक पाएंगे यहाँ पर। लेकिन अगर इस ओवर में सिद्धेश ने कहीं एक लंबा ओवर बना दिया तो फिर मैच जो लगभग अभी बैलेंस है वो हाथ से निकल जाएगा। बहुत बड़ा ओवर ये ओवर, और बढ़िया वेरिएशन दिखाते। देखिए गुड लेंस में गेंद था, टप्पा खाने के बाद हल्की से देखिए बाहर की तरफ गेंद निकला और मुश्किल में डाला यहाँ पर आज सिद्धेश वास्कर को। देखिए यही काम करना होगा आपको, जैसे कहते हैं ना, अगर ऊंट से दोस्ती करनी है तो फिर दरवाजा ऊंचा करना होगा। अगर सिद्धेश वास्कर के सामने गेंदबाजी करनी है तो फिर वेरिएशन आपको लगातार दिखाना होगा। इस बार देखिए फुल लेंथ का गेंद था जिसका मौका नहीं उठा पाए। देखिए वेरिएशन देखने को मिला, क्योंकि सिद्धेश इस बार भी सोच में रह गए क्या गेंद का लाइन छोटा आएगा, और लेकिन लेंथ इस बार देखिए बहुत आगे रखा और पकड़ कर यानी जकड़ कर यहाँ पर रखा उन्हें। हर एक रनों के साथ स्ट्राइक रोटेट करना पड़ा, लेकिन सिद्धेश के साथ देखिए यहाँ पर देते हुए ऑन डाउन पर बल्लेबाजी के लिए आए हैं प्रशांत कटेकर। देखिए यहाँ पर, लेकिन देखते हैं यहाँ पर इनका इनिंग का शुरुआत कैसा रहेगा। और आपस में देखिए कुछ बातचीत चर्चा चलता हुआ विकेट कीपर तेज गए गेंदबाजों के पास, उससे कुछ बातचीत की कि आगे से इस गेंदबाज बल्लेबाज के सामने कैसी गेंदबाजी करना होगा। हर गेंद के ऊपर देखिए प्लानिंग, रणनीति ये सब होना बहुत जरूरी है। और लाजवाब गेंद, कहते हैं ना, दहशत हमेशा बंदूक की गोली से नहीं, कभी कभी दिमाग से भी मचाया जाता है, और शायद वही काम करते जा रहे हैं, दिमाग से दहशत मचाने की कोशिश कर रहे हैं आतिश ठाकुर। देखिए बढ़िया गेंदबाजी इस बार में कहीं ना कहीं यहाँ पर नबी तुली गेंदबाजी बांध कर रखे हैं। और इस बार देखिए गेंद का लाइन रख दिया छोटा, क्रिकेट की भाषा में आप बैल मुझे मार रहे हैं। और एक आता हुआ यहाँ पर देखिए जुगनू 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 सिक्सर। है तो मैं बब्बर शेर। जरूरत है और तीसरा ओवर चल रहा है। देखिए इस ओवर के बाद भी 12 गेंद आना है, अच्छी जगह पर है, अच्छी स्थिति में है।
क्योंकि कहते हैं ना, सुबह अभी जिंदा है, शाम अभी जिंदा है, दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है, क्योंकि जब तक मैदान के अंदर सिद्धेश वास्कर जिंदा है। और इस खिलाड़ी को रोकने के लिए कहते हैं ना, घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद के पैरों पर घोड़े की नाल लगानी पड़ती है। क्या यहाँ पर आतिश ठाकुर, यहाँ पर सिद्धेश वास्कर इनका विकेट निकाल पाएंगे? स्लोर गेंद चाल में फंसाया था, फ्लाइट किया था, आमंत्रण दिया था, दावत दिया था उन्हें, लेकिन बल्ला खोला था, मुंह जल्दी यहाँ पर खुल गया था। यहाँ पर बाल बाल बचे। यहाँ पर 3 ओवर का हुआ है खेल समाप्त, लेकिन 3 ओवर की समाप्ति के साथ स्कोर की बात करेंगे 45 रन। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे, यहाँ पर 12 गेंद बचा है, 30 रनों की जरूरत है और मैदान के अंदर की गई है पानी का मांग। चलते हैं डीजे मास्टर के पास। तो चलिए, डोंगरी टीम के कप्तान, बहुत ज्यादा वक्त आप यहाँ से लिया जा रहा है आपसे। हॅलो तकदीर पाटील, आपण त्वरित टॉससाठी या. तुर्बे टीम बघा भरपूर लांबून इथे पोहोचलाय आणि अगदी वेळेवरती उपस्थिती. कॅप्टन देखील अवेलेबल आहे नमित. मी विनंती करतो तकदीर पाटील आपणास तात्काळ आपण या. आदित्य इलेव्हन तुर्बे विपक्ष बामण डोंगरी अशी लढत असेल पहिल्या फेरीमधला चौथा सामना. तर विशेष सूचना आली आहे तकदीर संघाच्या खरतर तकदीर टीमचा कॅप्टन आहे, त्याला विनंती आपण टॉससाठी या. चलिए, टॉस के लिए दोनों यहाँ पर कप्तान देखिए नमित यहाँ पर उपस्थित हैं। बामन डोगरे टीम के कप्तान है। ये मैदान के अंदर देखिए ड्रिंक्स है, और रोशन जी कहते हैं ना, काली चुनरी और काली जुल्फे और काली रंग है कड़ाई का, पानी कम पिघरू, ये समय है तेरी लड़ाई का। ठोक दीजिए। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 45 आता जिंकण्यासाठी 12 चेंडू 30 धावाची गरज है। तो चलिए, 30 रनों की जरूरत है। देखिए 12 गेंद बचा है। बारह चेंडू 30 धावा। और बैटिंग की बात करेंगे, देखिए सिद्धेश वास्कर, ये जब तक है तब तक मैं कहूँगा काम थोड़ा आसान है, लेकिन अभी भी देखिए मुकाबला ऐसी स्थिति में है ना, कुछ कहा नहीं जा सकता है। लेकिन फूलों के बीच में जैसे कांटों का कहर है, सिद्धेश वास्कर इस समय एक जहर है, लेकिन सामने वाले बैटर को भी कम नहीं मानना चाहिए। साहिल गोसावी देखिए, पीटीसी लाइव देखिए, केतन जी दलवी अभी शादी किए, निश्चित रूप से मैसेज आता होगा कि घर कब आओगे। लेकिन कहते हैं ना, थोड़ी लंबी जुदाई के बाद भी अच्छा रहता है मुलाकात है। और उसी तरह से यहाँ पर देखिए 12 गेंद 30 की जरूरत है। यहाँ पर भी एक अच्छी मुलाकात की जरूरी है, जो सिद्धेश वास्कर ने यहाँ पर शुरुआत में रन लाए थे, लेकिन उसके बाद देखिए तीसरा ओवर थोड़ा सा यहाँ पर बढ़िया आतिश ठाकुर ने एक छक्के खाए, वापसी दिलाए, लेकिन साहिल मेरे हिसाब से इनके ऊपर थोड़ा करना होगा वार। यही बात कर रहा था, साहिल को जितनी आप डॉट गेंद खिला दो ना, फिर उतना आपके लिए फायदेमंद साबित हो सकता है। देखिए हमारे मामा कलिंगर यहाँ से बेचते हुए, और हमारे कई नौजवान देखिए आज भी घर में बैठे हुए हैं और कहते हैं मोदी सरकार की वजह से बेरोजगार बैठे हैं। छोटा सा बिजनेस भी शुरू कर सकते हो, छोटा सा धंधा। भला ही देखिए हर किसी के लिए नौकरी अभी आसान नहीं है, लेकिन देखते हैं उत्तर प्रदेश में देखिए योगी सरकार फिर से आए हैं, उम्मीद यहाँ पर वहाँ के नौजवान ने किए हैं इस बार नौकरी की ज़्यादा से ज़्यादा, और होना चाहिए। हमेशा देखिए बात करेंगे और गेंदबाजी की बात करेंगे। गेंदबाज फिर से एक बार तैयार।
यही चलिए यही बात कर रहा था कि यहाँ पर मौका था साहिल को गुमराह करने का। और बढ़िया देखिए लगभग तो 2 गेंद काम कर लिए, भलाई यहाँ पर सिद्धेश को स्ट्राइक मिला लेकिन दबाव डाल दिए। अभी देखिए बात करेंगे 30 रनों की जरूरत है। गेंदे कितना बचा है, गेंद बचा है देखिए पनवेल से हर जगह मिलता है बस, और गेंद बचा है 10। हॅलो, कॉल आहे बामणडोंगरी टीमच्या कॅप्टनला. आपण लवकरात लवकर टॉससाठी या. जर का लेट केला जास्त तर इथे पेनल्टी दिली जाईल. आदित्य इलेवन तुर्बे टीमचे कॅप्टन नमित भरपूर प्रतीक्षा त्यांनी केली, त्यांचं खरं तर आम्ही स्वागत करतो. आणि बामणडोंगरी टीम कॅप्टन हा शेवटचा कॉल आमच्या आयोजन कमिटी कडून आहे. आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. क्या बढ़िया यहाँ पर रोशन जी, आपको क्या लगता है जिस तरह की डोंबोली क्रिकेट में हो चुका है, रायगढ़ क्रिकेट में क्या वो रूल आना चाहिए कंपलसरी ड्रेसिंग, ड्रेस कोड? देखिए वहाँ पर 15,000 का भी मैच लीजिए, 10,000 का भी लीजिए, संजय सावंत सर देखिए ड्रेस कोड कंपलसरी रहता है, क्योंकि बड़ी टूर्नामेंट में देखिए टी शर्ट दिया जाता है और बाकी की टूर्नामेंट में खुद का टी शर्ट है और वो बहुत अद्भुत नज़ारा लगता है। देखिए आप ये भी छोटा मैच नहीं खेल रहे हो जहाँ पर बाइक है, 50,000 पहला कैश प्राइज है, और मेरे हिसाब से राकेश गायकवाड़ साहब मुझे लग रहा है काफ़ी जल्दी वो भी ये निर्णय ले लेंगे। बहुत बढ़िया, देखिए जब से वो आए हैं काफ़ी कुछ चीज़ बदलाव देखने को मिला है। कई खिलाड़ियों के ऊपर बैन था, निश्चित रूप से उन्हें भी परवानगी मिला। निश्चित रूप से एक रायगढ़ टेनिस क्रिकेट को हमेशा एक ऊंचा दर्जा देने का उनका काम रहता है। हॅलो, तर याच दरम्यान अनमी स्पोर्ट्स चे ओनर राव्याचे खरं तर प्रसिद्ध उद्योजक आहेत. स्पोर्ट्स ॲक्सेसरी त्यांच्या स्टोअरमध्ये तुम्हाला अतिशय अल्प दरामध्ये मिळतील. त्याचे ओनर अल्केश पाटील यांनाही विनंती आपण देखील या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. बहुत बढ़िया, देखिए लाजवाब गेंदबाजी। ओहो, ये चलिए भाई ये गेंद कम खेलना होगा। रोशन जी कहते हैं ना, हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, क्योंकि जहां पर टीम को जरूरत है रनों की, देखिए यहाँ पर समीकरण यहाँ से लगातार बदलता हुआ। अभी तक देखिए बात करेंगे इस ओवर में एक ही रन आया है, तो अभी भी देखिए बात करेंगे ना यहाँ पर 29 की जरूरत है और 8 गेंदे जहां बचा है। सिद्धेश वास्कर देखिए नॉन स्ट्राइक पर बिन पानी से जैसे मछली तड़पती है इसे तड़प रहे हैं, लेकिन चेतन गोसावी देखिए अच्छे खिलाड़ी हैं, लेकिन शायद इनका फॉर्म क्लास इस समय बेहतर नहीं चल रहा है, लेकिन लॉन्ग ऑफ पर गेंद को रोका गया। मेरे हिसाब से सिद्धेश को जो पिछली गेंद में सिंगल लिए ना वहां नहीं लेना चाहिए था और एक मौका बना सकते थे। देखिए चेतन गोसावी कहा जाए तो इनके अंदर कोई खराबी नहीं है, लेकिन सिद्धेश वास्कर का नजरे जम चुका था, शुरुआत से टूट पड़े थे। और अभी देखिए 28 की जरूरत है और गेंदे कितना रह गया, 7 गेंद। अगर आप छक्का भी दागते हो ना फिर नॉन स्ट्राइक पर रह जाओगे, लेकिन यहाँ पर बहुत जरूरी है, जैसे कहते हैं ना जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम, और इस मैच को जिंदा रखने के लिए एक छक्के की जरूरत है। और क्या बढ़िया गेंदबाजी की यहाँ पर पीयूष ठाकुर, देखिए बता दिए भाई आसमान से लाकर चांद तेरी हाथों में थमा दूं, और एक अच्छी गेंदबाजी करने के साथ साथ केगांव टीम को देखिए एक वापसी बेहतर दिलाते हुए। ओवर का आखिरी गेंद, ओहो ये चलिए भाई यहाँ पर पीयूष ने बता दिया भाई उजाला मिल जाए केगांव टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। साठी नवीन जर्सी परिधान करून तकदीर पाटील कॅप्टन आणि त्याचबरोबर नमित. तर टॉस केला जाईल. बिल्कुल यहाँ पर रोशन जी देखिए हमारे डीजे अक्षय क्या बढ़िया सॉन्ग लगा रहे हैं। मैं तो कहता हूँ कन्हैया दादा अगर आपकी बस चलती है तो इन्हें आईपीएल में जगह दे दीजिए। सन्माननीय पद्माकर पाटील साहेबांना विनंती आहे आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आदित्य इलेवन तुर्बे आणि बामणडोंगरी या दोन टीमच्या दरम्यान मात्र इथे टॉस केला जातोय टॉस बॉक्स मध्ये. चलिए तकदीर आ चुके हैं, देखिए कहते हैं ना तोता उड़ा पंजाब से जा पहुंचा कश्मीर। हॅलो बाबू साहेब रुकाएंगे थोडं.
हरीश केदारी यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. बढ़िया मैच देखिए यहाँ पर अभी देखिए 6 गेंद बचा है. जीत की बात करेंगे ना, बहुत दूर रह गए यहाँ पर. देखिए 28 रनों की जरूरत है. और देखिए यहाँ पर जिस तरह के सिद्धेश वास्कर का विकेट गिरा ना, वहां से मैच का जो उम्मीद था यहाँ पर टूट गया. टॉस बॉक्स पर देखिए शायद तुरबा टीम ने देखिए टॉस जीते हैं. और यहाँ पर देखिए कैच छोटा, लेकिन मैच पूरी तरह से मुट्ठी में है. कहते हैं ना, जिंदगी में इंसान का कुछ गलतियों को माफ कर दिया जाता है और कुछ गलतियों का माफी नहीं किया जाता है. लेकिन इस समय मैच का हालत ऐसा था, गेंदबाज फील्डर को यहाँ पर माफ किया गया है निश्चित रूप से. वाइड का इजाफा एक्स्ट्रा से एक रन आता हुआ. लेकिन रोशन जी पाटिल बात करेंगे ना, मैच देखिए यहाँ पर जब सिद्धि से बैटिंग कर रहे थे पहले ओवर में देखिए 25 रन लेकर आए थे. वहां से लगा था कि दरवाजा खोला, लेकिन उसके बाद देखिए केगांव टीम ने क्या वापसी की है. इसलिए तो मैं कहता हूं अभिजीत जी यहाँ पर, अभिषेक जी, कि क्रिकेट ऐसा रंग बदलता है ना, कभी कभी हमें घोड़े और गधे को भी पहचानना मुश्किल हो जाता है. और यहाँ क्या हो रहा है भाई, यहाँ पर खेल नहीं खिलवाड़ कर रहे थे, लेकिन भागकर आप कितना रन चुराओगे. एक ऐसा मैच था डोमेस्टिक क्रिकेट, बहुत साल पहले बात करेंगे, ऑस्ट्रेलिया में खेला गया था, जहां मैदान पर एक पेड़ था और वहां पर गेंद जाकर फंसा था और भागकर 75 रन लिया गया था. अंपायर से जाकर गेंदबाज ने फरमाइश गुजारिश की, लेकिन उनकी तरफ से उस समय कुछ ऐसा डिसीजन नहीं था. और जब तक गेंद वो पेड़ के ऊपर से आता तब तक 75 रन ले चुके थे बैटर. केतन दादा मेहर देखिए नायक नहीं खलनायक की फरमाइश कर रहे हैं, लेकिन शायद उतना अच्छा आवाज आज हमारे पास नहीं है, लेकिन फिर भी कोशिश करेंगे, क्योंकि लगातार देखिए नाइट डे मैच 3-4 महीने से चलता हुआ. लेकिन फिर भी देखिए प्यार इनका जिंदा रखा है. कल सूर्य देखिए भिवंडी के मैदान से आया और आज भी भोपर पर जाना है. और ये चलिए यहाँ से विकेट गिरता हुआ, जो आखिरी यहाँ पर उम्मीद सपना था वो यहाँ से टूटता हुआ. खलनायक, अरे बचपन में लिखी कहानी मेरी. तो शायद इस बार समय हमारे पास नहीं मिल पाया. बैटर रेडी हो चुके हैं, लेकिन इंतजार करेंगे, अगली मैच में फिर से कोशिश करेंगे. नायक है नहीं खलनायक है, ये वीडियो क्लिप देखिए बहुत बढ़िया वायरल हुआ, जहां से कहीं कामयाबी मिला. और यहाँ से देखिए पीटीसी लाइव देखिए कवर किए थे, तभी उनका कैमरा पहुंचा था. बामोन डोंगरी देखिए बात करेंगे, गोपाल नायक स्मृति चषक देखिए बात करेंगे, गोपाल सेठ है. और वही टूर्नामेंट में देखिए ये गाना सुपर डुपर हुआ था. और उसी टूर्नामेंट में इस साल बात करेंगे केतन जी मेहर भी सुपर डुपर हुए थे.